नमस्कार, आज आपण व्हेज कटलेट बनवणार आहोत। व्हेज कटलेट कसे बनवायचे ते मी तुम्हाला दाखवते। बटाटा एक घेतलेला आहे मोठा, वाटाणा शिजवून घेतलेला आहे वाटाणा, गाजर, कांदा, शिमला मिरची आणि हे मका वाटून घेतलेला आहे। मक्याचे दाणे थोडे जाड वाटून घ्यायचे, ना तर शिजवून घेतले तरी चालतात। आणि थोडासा कोथिंबीर टाकूया। आता आपण मसाले टाकूया। हे मिरची घेतलेली आहे, मिरची लसूण आल्याची पेस्ट, चाट मसाला, थोडंसं लाल तिखट। लहान मुलांना द्यायचं असलं तर तुम्ही कमी तिखट वापरा। काळं मीठ चवीप्रमाणे टाका, धना पावडर। आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊया। हलक्या हाताने मिक्स करायचं, जास्त जोर लावायचा नाही। या मिश्रणाला बाइंडिंग येण्यासाठी आपण हे पोहे घालूया याच्यामध्ये। हे पोहे भिजवलेले आणि थोडासा ब्रेड क्रम घालूया। त्याची गोल टिक्की होईल एवढं आपल्याला हे घट्ट मिक्स करून घेऊया। त्याची आपल्याला ही टिक्की अशी बनेल एवढं मिक्स करून घ्यायची। हे बघा, असा छोटीशी गोळी घ्यायची आणि अशी प्रेस करायची हाताने। आपल्याला जसा आकार हवा असेल लहान मोठा त्याप्रमाणे आपण आकार द्यायचा। तुम्हाला भाज्या कमी जास्त करू शकता, तुम्हाला जशा आवडत तशा कमी जास्त भाज्या घालायच्या, पनीर सुद्धा घालू शकता। आता हे अशा प्रकारचे सगळे कटलेट मी करून घेते। आता आपली टिक्की कटलेट बनवून झालेले आहेत, आपण त्याला आता शालू फ्राय करूया। आणि ही पेस्ट कॉर्नफ्लॉवर आणि मैदा घालून ही पेस्ट बनवलेली आहे। त्या पेस्टमध्ये डीप करायचं कटलेट। नंतर क्रम आहे, आता हे कटलेट आपण हे बनवलेले ते पेस्ट बनवली, कॉर्नफ्लॉवर आणि मैद्याची पेस्ट बनवली। त्यामध्ये बुडवून ह्याच्यामध्ये ब्रेड क्रम आपण लावायचे। शॅलो फ्राय किंवा तळून घ्यायचे। गोल्डन कलर आलेला आहे, किती मस्त। हे आपण असे मीडियम गॅसवर तळून घ्यायचे किंवा शॅलो फ्राय करायचे। जास्त कमी गॅस ठेवायचा नाही, कारण काय होतं कमी गॅस ठेवला तर ते तेल जास्त राहणार त्याच्यामध्ये, म्हणून मीडियम गॅसवर तळून घ्यायचे। जास्त फास्ट पण करायचा नाही, नाहीतर मग करपणार। हे बघा, ते गोल्डन कलर आलेला आहे। आता हे सगळे कटलेट मी असे करून घेते आणि सॉसवर तुम्ही खाऊ शकता किंवा ग्रीन चटणी बरोबर। तर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।